हे हाय गाईज, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल आणि आय होप तुम्हाला बजेट खूप छान गेला असेल. चॅनल आहे द मराठी ट्रेडर. ऑलमोस्ट 18,500 सबस्क्रायबर्स आहेत त्याच्यावरती मित्रांनो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की आपल्या चॅनलवरती एक लाईन मी यूज केली. तुम्ही जर ही बघू शकता, ही लाईन काय आहे? ट्रेडिंग ॲज अ बिझनेस शिकवणारा एकमेव जेन्युइन चॅनल. मी ही लाईन यूज केली आहे पहिल्यापासून. ओके. आणि ऑब्व्हियस आहे मित्रांनो, आपण बजेटची स्ट्रॅटेजी 2024 साठी स्ट्रॅटेजी बनवली होती आणि ह्याच्यामध्ये काय-काय लिहिलंय थंबनेलमध्ये एकदा चेकआउट करा. मागील 3 वर्षात एकदा पण फेल नाही झाली. 100% विन रेट. अशी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर केली Instaवरती, YouTubeवरती. ओके. विशेष म्हणजे काय, तर आजचं मार्केट जर तुम्ही बघितलंत, आज बजेट असून सुद्धा एका छोट्याशा रेंजमध्ये मार्केट स्टक होतं, अडकलं होतं पूर्णपणे. जर रेंज बघितली 100-150 पॉइंट्समध्ये निफ्टी स्टक झालं. ओके, समजतंय? आणि जर तुम्ही बघितलात Insta किंवा YouTube किंवा काय, भरपूर लोकं इकडे ऑप्शन बाय करून बसले होते. ₹1 चा प्रीमियम बाय करून ₹2 चा, ₹10 चा. सो थोडक्यात काय, तर ऑप्शन बायिंग खूप लोकांनी इकडे केलं होतं मित्रांनो. ओके. कोणी 2,000 ची रिस्क घेतली, कोणी 10,000 ची घेतली, कोणी 5,000 ची रिस्क घेतली. याप्रमाणे ऑप्शन बायिंग करून बसले. दिवसभर त्या कॉल पुटला होल्ड केलंय आणि प्रीमियम हळू मेल्ट होत गेला. फायनली तो प्रीमियम 0 झाला मित्रांनो. ॲट द एंड 0 झाला. आज खूप साऱ्या ट्रेडर्सचं नुकसान झालं असणार आहे. खूप साऱ्या ट्रेडर्सचं नुकसान झालं. पण आपण प्रॉफिटेबल आहे या ठिकाणी. ओके. आता सिंपल तुम्हाला गोष्टी काही सांगायच्या आहेत, की बाबा कधीही ट्रेड करताना लॉजिकली ट्रेड करा. इलॉजिकल अझम्पशन्स वरती किंवा आपल्याला होप ट्रेडिंग करायचं नाही या ठिकाणी. ओके. सो दॅट्स वाय आपण लॉजिकल ट्रेडिंग केलं. बॅक टेस्ट डेटा होता आपल्यासोबत आणि त्याची पॉवर तुम्ही बघू शकता. ओके. सो मार्केट या साइडवेज एका रेंजमध्ये राहिला. स्ट्रॅटेजी ए मध्ये खूप छान प्रॉफिट झालं. स्ट्रॅटेजी बी मध्ये इकडे लॉसेस आहेत. मी तुम्हाला दोघांचे रिझल्ट्स दाखवून देतो. इंटरेस्टिंग रिझल्ट्स आहेत. खूप छान रिझल्ट्स आहेत. ओके. व्हिडिओ एकदम छोटा असणार आहे, पण क्विक इन्फो होता आणि इंटरेस्टिंग आहे. का माहितीये का? इकडे जगामध्ये असं आहे मित्रांनो, खूप सारे लोकं इकडे लॉसेस करतायत. पण ॲट द एंड आपण फायनली काही ना काहीतरी पैसे घेऊन जातोय. पैसे घेऊन जातोय आणि तुम्ही जर मी सांगितलं ना तुम्हाला, जे आपण लाईन यूज केली आहे. आपण ट्रेडिंगला ॲज अ बिझनेस घेतोय. ॲज अ गॅम्बलिंग आपण कधी ट्रीट नाही करत ह्या गोष्टीला. सो दॅट्स वाय आपण पैसे घेऊन जाणार आहे, इथून कमवणार आहे. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी इम्पोर्टंट आहेत. सो मी तुम्हाला आता काय करतो, रिझल्ट दाखवतो. आजचे रिझल्ट्स काय आहेत. ओके. सो पहिली स्ट्रॅटेजी जी होती, स्ट्रॅटेजी ए आणि स्ट्रॅटेजी बी अशा 2 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज होत्या आपल्या. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला माहिती आहे. जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला, तर हा व्हिडिओ काय करायचा, एकदा बघायचा आहे. फॉर रेफरन्स बघू शकता. का माहिती का, पुढच्या वर्षी पण हा व्हिडिओ तुम्हाला कामालाच येणार आहे. सो हा व्हिडिओ एकदा चेकआउट करा. पळवत जरी बघितला तर चालेल. 43 मिनिट्सचा व्हिडिओ आहे. काय लॉजिक शेअर केले होते बघून घ्या. सो 2 स्ट्रॅटेजी ह्याच्यामध्ये शेअर केल्या होत्या. सो स्ट्रॅटेजी ए आणि स्ट्रॅटेजी बी. ओके. सो सुरुवात करूया आपण निफ्टीच्या स्ट्रॅटेजी ए पासून. 2 लॉटमध्ये ट्रेड केले मित्रांनो प्रत्येक ह्याच्यामध्ये. सो निफ्टीची स्ट्रॅटेजी ए जी आहे ना, त्याच्यामध्ये 21,000 चं प्रॉफिट आहे मित्रांनो. नॉट अ जोक, 21,000 चं प्रॉफिट आहे. 21,000 जर एका लॉटनी करताय तर 10,000 चं प्रॉफिट आहे. मी पोझिशन एक्सप्लोर करतो. या ठिकाणी 21,700 चा कॉल सेल केलाय, 21,700 चा पुट सेल केलाय आणि जर प्रीमियम तुम्ही बघितलं तर इकडून ₹10,000 प्रॉफिट आहे, इकडून 10,000 प्रॉफिट आहे आणि ₹21,000 प्रॉफिट आहे. क्वांटिटी बघू शकता 100-100 2 लॉटमध्ये ट्रेड केलं गेलंय. सो ह्याला मिनिमाइज करू. 21,000 चा प्रॉफिट आहे निफ्टीमध्ये. ओके. इथपर्यंत ठीक आहे. चला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये थोडंसं कमी प्रॉफिट आहे. का? ह्याचं रिझन काय, की निफ्टीची आज एक्सपायरी होती. सो त्यामुळे प्रीमियम पूर्णपणे डिके झाला. बँक निफ्टीचे प्रीमियम पूर्ण मेल्ट नाही झाले, पण नॉट बॅड ॲक्चुअली. जर तुम्ही बघताल मित्रांनो, या ठिकाणी ₹19 चं प्रॉफिट आहे एका स्ट्राईकमध्ये आणि दुसऱ्या स्ट्राईकमध्ये, दुसऱ्या लेगमध्ये 8,700 चं प्रॉफिट आहे. ₹10,000 चं प्रॉफिट या ठिकाणी पण आहे. जबरदस्त रिझल्ट्स आहेत मित्रांनो. ओके. जसं की आपण बॅक टेस्टमध्ये बघितलं होतं. सेलिंगमध्ये प्रत्येक वर्षी पैसा बनलाय. बायिंगमध्ये कधी-कधी बनलाय, कधी नाही बनलाय. पण सेलिंगमध्ये एव्हरी इयर पैसे बनलेले आहेत. 100% चा विन रेट अजून सुद्धा अचीव्ह करू शकलो आपण 2024 मध्ये. ओके. म्हणजे 4थं वर्ष आहे कंटिन्युअसली. ओके. त्याच्यानंतर आता आपण प्रॉफिटचं आता डिस्कशन केलं आपण. प्रॉफिटचं डिस्कशन केलं. मग इकडे सिंपल गोष्ट काय, निफ्टीमध्ये एका लॉटने केलं असतं 10,000 झाले असते. बँक निफ्टीमध्ये एका लॉटने ₹5,000 प्रॉफिट झालं असतं. आता स्ट्रॅटेजी बी. आता सगळे लोकं हे आहेत, की बाबा प्रॉफिटच दाखवतात. मी लॉसेस पण तुम्हाला दाखवतो. ओके. सो स्ट्रॅटेजी बी जर आपण इम्प्लिमेंट केली असती, आता जर स्ट्रॅटेजी बी जर बँक निफ्टीमध्ये इम्प्लिमेंट केली, तर लॉसेस खूप कमी आहेत. लॉसेस खूप कमी आहेत. पण मला लॉसेस तुम्हाला जास्ती दाखवायचे. सो दॅट्स वाय मी लॉसेस तुम्हाला हेवी दाखवतोय. ओके. या ठिकाणी बघून घ्या. आपण कॉल आणि पुट काय केले, बाय केले आणि त्याच्या नेक्स्ट आपण कॉल आणि पुट सेल केले. ओके. हेजेस घेतले आणि टोटल लॉस झाला 2650 राइट? आणि जर क्वांटिटी बघितली तर बघा 2 लॉटनीच केलेला आहे. एका लॉटनी नाहीये, 2च लॉटनी केलंय. सो इथं ₹2600 चा लॉस आहे मित्रांनो आणि इथं प्रॉफिट आहे 21,000. सो तुम्ही नेट टू नेट जर कॅल्क्युलेट केलं, सो 21,000 3,000 मायनस करा तुम्ही. अल्मोस्ट ₹18,000 ₹18,000 नेट प्रॉफिट आहे मित्रांनो बजेट ट्रेड करून. ओके.
दुनिया जॅकपॉटच्या मागे लागली, आपण लॉजिकच्या मागे लागलोय. ॲट द एंड आपण काहीतरी पैसे घेऊन चाललोय. समजतंय का तुम्हाला? निफ्टीमध्ये फक्त ₹1100 ₹1200 लॉस आहे मित्रांनो. तिकडे पण तुम्हाला 8,000-9,000 मिळालेत. इकडे ₹18,000 मिळालेत. सो 100% विन रेट परत एकदा अचीव्ह केलाय मित्रांनो. असं नाहीये की फक्त शेअर करायचा म्हणून शेअर केला व्हिडिओ. तुम्ही व्हिडिओ पण बघा. व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी बोललो होतो. लॉजिकल व्हिडिओ थंबनेलमध्ये ज्या पण गोष्टी दिल्यात त्या आहेत आतमध्ये. क्लिकबेट व्हिडिओवरती तुम्ही क्लिक नाही केलेलं. ओके. याप्रमाणे आहे आणि आय होप तुम्ही सगळेजण प्रॉफिटमध्ये असाल. एकदम छान बजेट गेलं आपल्या सगळ्यांना. बेस्ट ऑफ लक गाईज. असंच ट्रेडिंग करत राहा. लॉजिकल ट्रेड करत जा. गॅम्बलिंगच्या मागे नका लागू. ॲज अ बिझनेस ट्रीट करा. पैसे बनतात. कमी बनतात, पण नक्की बनतात. ओके. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. बाय बाय. जय महाराष्ट्र.